मंडळी, लॉकडाऊनच्या काळात बायकोच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या गौरव मोरेला लॉकडाऊन संपताच बायकोकडून एक भन्नाट सरप्राईज मिळालंय. बघूया ते सरप्राईज नेमकं काय आहे ते. वने वने दार उघड. वने आले 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 नाही. वने दार उघड का तू. फक्त दार उघड. तू गेली सास. विषाणू तुझ्या बापाने असं स्वागत केलं तर नवऱ्याचं. हा विषाणू आहे मी. अरे इतक्या दिवसांनी मी घरी आलोय तर नवऱ्याला असं बघून त्याला ओवाळायचं ना. आता ओवाळून टाकलेलं काय ओवाळायचं. अगे तुला मी घेऊन जाण्यासाठी तुला भेटण्यासाठी मी इतक्या लांबून मुंबईहून 5 पट पैसे मोजून कशी बशी एक सीट मिळून इथपर्यंत आलोय. त्यात तुझ्या गावच्या शाळेत मी 14 दिवस क्वारंटाईन होतो. ते क्वारंटाईन संपून मी इथं आलोय. त्यातही 7 दिवस मला शाळेत ठेवलं. उरलेले बाकी दिवस गर्दी होते म्हणून उचललं आणि मला गोठ्यात ठेवलं. तर तिथे गुरांनी माझ्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. मग तिथून मला उचललं आणि शेणाच्या खड्ड्यात हलवलं. तर तिथे कृमींनी मला नाकारलं. कोणी कोणी कृमी त्यांनी पण मला नाकारलं. एवढे सगळे कष्ट घेऊन मी तुला इथं भेटण्यासाठी आलोय आणि तू आल्या आल्या माझं असं स्वागत करतेस. ऍक्च्युली सॉरी, ते सुरक्षिततेचं अंतर ठेवायचं, सोशल डिस्टन्सिंग. मला माहिती आहे का तुझं सोशल डिस्टन्सिंग. मी क्वारंटाईन मध्ये असताना ना तुला खिडकीतून बघितलंय एका मुलासोबत बाईकवर. चांगली घट्ट मिठी मारून बसली होतीस तेव्हा सोशल डिस्टन्सिंग वारलं. लागली मला सांगा. एक मिनिट, कोण होता तो सेक्सी नाग्या? कोण होता तो सेक्सी नाग्या? सांग मला. लवकर सांग. तुम्ही मला बघितलं? हो या. तुम्ही खरंच मला बघितलं? होय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी बघितलंय. मी 3 महिने घराच्या बाहेर पाऊल सुद्धा नाही टाकलं, तुम्ही मला बघितलं? अरे मग मी काय मूर्ख आहे का? असं काय बोलता. मी तर अंधार व्हायची वाट बघायची. अंधार व्हायची वाट बघायची का? अंधार झालं की सगळीकडे मला तुम्हीच दिसायचं. मला खूप आठवण यायची तुमची. खरं सांगू का, मी फक्त तुमचीच डार्लिंग आहे. वने डार्लिंग, वने डार्लिंग, वने डार्लिंग, वने डार्लिंग. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय का जरा. सर जरा. ए वने, ह्यो कोण आहे? एक मिनिट. हा माझ्याच घरातून मला विचारतो मी कोण आहे? ए शान्या, तू कोण आहे? मला आधी सांग, तू कोण आहेस? तू कोण आहे? तू कोण आहेस? ए झिपऱ्या, तू कोण आहे लवकर बोल. आता हात न लावता बोल. तू कोण आहेस? ए शान्या, तू सांग नाही तर लय मार खाशील. तू कोण आहेस ते सांग ना. ए भाई तू बोल ना, तू कोण आहे? मस्त. अजून 6 मिनिटं राहिलेत, असं चालू राहू दे. तू जरा गप्प बसशील का? गप्प बसशील? ए तुला माझा इंट्रो पाहिजे ना? ऐक सांग. अरे 3 महिने संपूर्ण महाराष्ट्र ज्या वाक्याची आतुरतेने वाट बघत होता ना ते ऐक. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्स ब्रदर, थँक्स. आता तू कोण आहे ते सांग. मी आय एम धोंडीराज बाळगुमे उर्फ भुंगाराज फ्रॉम भुंगापाडा. ए वने, हा जीवजंतू कोण आहे आपल्या दारात? अरे काय चाललंय? मी आले आले मला विषाणू बोलते, तू मला जीवजंतू बोलते. अरे काय झाले? एक मिनिट. काय तुझ्या गळ्यात ही 2-2 मंगळसूत्र कशी काय ग? 2? हा. वने, हे पहिलं मंगळसूत्र कोणाचं घातलंय तू? ए शाण्या, तुझ्या बापाने असा प्रश्न केला होता? जे पहिलं आहे ना तेच ओरिजिनल आहे, कळलं? आणि ते मी आहे. तू विचार, हे दुसरं मंगळसूत्र कोणाचं असं विचार. अरे भाई दुसरं माझंच आहे ना. मग बरोबर आहे तुझा प्रश्न. एक मिनिट, हे तुझ्या नावाचं मंगळसूत्र आहे? ए तू ह्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंयस? पटकन बोल, खरं सांग. अगं जाडे बोल ना, खरं सांग ना. नाही आता तुम्हाला दोघांनाच वाक्य, मला काय पाठवणारचं टेन्शनच नाही. मी म्हणजे कशाला बोलायचं आता. काय तुम्ही दोघंच बोलणार तर बोलून टाका आता पटकन पटकन. इथून एवढा हात घशात घाली ना, लक्षात ठेव. पटकन बोल, पटकन सांग. ह्याच्या नावाचं मंगळसूत्र हे? माझा नवरा आहे हा. वने,
नाही हा पण माझा नवराच आहे. चल थांब. काय काय म्हणे काय काय बोलतेस तू हे? मग आता 3 महिने वाट बघितली, तुम्ही आला नाहीत, मग करून टाकलं लग्न आम्ही. करून टाकलं म्हणजे भात उरला आणि तो फोडणीचा भात करून टाकला, एवढं सोपं आहे ते? हे एवढं सोपं आहे म्हणे यार. म्हणे मी तुझ्यासाठी किती काय केलं म्हणे, तू असं का वागलीस म्हणे, तू का धोका देतेस मला सांग ना. मग काय करणं अपेक्षित होतं माझ्याकडनं तुम्हाला? म्हणे जरा ए हात काढतो का? हा? काय झालं? तुम्हाला नाही कळलं काय? एकटा बाईचं जीणं किती मुश्किल असतं. विचार कर मी कसा संसार करतोय ते. हा? तुम्हाला नाही कळायचं एकटा बाईचं जीणं किती मुश्किल असतं. अरे पण मी तर नवरा जिवंत आहे ना म्हणे. नाही, मी अशी घराबाहेर पडायचे ना तर लोकांच्या अशा बोचऱ्या नजरा माझ्याकडे असायचे. मला इतकी भीती वाटायची ना, मी नाही सांगू शकत. वने तुझा खूप मोठा गैरसमज अजूनही होतोय. कसला? त्या लोकांच्या बोचऱ्या नजरा नव्हत्या, घाबऱ्या नजरा होत्या. अरे बापरे कोणाला हे असं घाबरायचे ते? काय? हा मी पण असं झालं क्या? अरे बापरे असं झालं होतं माझं पण तुला वाटलं मी त्या नजरेने बघतोय, मग आपल्या दोघांचं लग्न झालं. ये ना फक्त तुम्हालाच वाटायचं. नाही वने सगळ्यांना तसं. तुम्ही का बसा? लग्न झाल्यापासून हे असंच करतात. कधी म्हणून समजून घेतलं नाही यांनी मला. अरे हा माझी अख्खीची अख्खी बायको घेऊन चाललाय, अजून काय समजून घेऊ म्हणे मी. ते म्हणे असं करू नको ना यार, तुला माहिती आहे ना तुझ्यासाठी आपण काहीही करू शकतो, तुला चांगलं माहिती आहे. तुम्ही माझ्यासाठी काहीही तू करू बोल मी काहीही करू शकतो. हा माझ्या धोंडू सारखा डान्स करून दाखवाल तुम्ही? डान्स करायचा आहे धोंडू सारखा? अरे धोंडू पेक्षा भारी डान्स करेन मी. कोणता? बघायचं तुला? ए आमिर भाई वाजव रे. ए भाई कैसा है तू? अरे मैं ठीक है, तू कैसा है? तू बहुत सूझेला दिख रहा है रे भाई. अरे कुछ नहीं रे, मैं एक दिन बोला माकू मेरे को खाने का तंबाकू, नीचे गया पुलिस ने दिया बाम्बू. क्या बोले पुलिस? हा त्याला सांग करायला. हा तुमचा डान्स आहे? त्याला सांग ना करायला. मग धोंडू आपला राडा होऊन जाऊ दे. करू का? दादा लाव. डान्स केला की अवयव विकले. असं नसलं हा डान्स आहे याचा. हा? अरे आपल्या डान्स मध्ये बघ काय संभाषण आहे, इमोशन्स आहेत. किधर था मैं माचू पिचू के डोंगर पे, फिर क्या हुआ मैं गया मैंने पूछा माकू मैं ले गया तंबाकू, फिर पुलिस ने मारा. एवढं वाक्य आहे ह्याच्यात काय का? हाच ओरिजिनल डान्स असतो. हो काय? तुम्ही जरा शांत घ्या हा आणि आता आलाय तर तोंड पण गोर करून जा. तोंड गोड कशाला? लॉकडाऊनची गुड न्यूज आहे. लॉकडाऊनची गुड न्यूज? वने नाही वने बोल सगळं खोटं आहे. वने बोल सगळं खोटं आहे. नाही हे सगळं खरं आहे. न्यूज कन्फर्म पण झालीये. वने तुला बोलताना लाज कशी वाटत नाही का वने? असं काय बोलतेस तू? का कसली लाज वाटायला पाहिजे? म्हणजे आता 3 महिन्यानंतर लॉकडाऊन हळूहळू ते उघडवतायत, ती गुड न्यूज आहे की नाही? अरे लॉकडाऊन सुरू होत आहे ना, लॉकडाऊन संपलं ना. अच्छा ही अरे सॉरी मला वाटलं की तुम्हाला काय वाटतं ना, मला सगळं माहिती आहे. तिकडनं घरात मला फोन करायचा, कुठे कोण आहे बाजूला, कोण बोलतंय जरा बघू. किती संशय घ्यायचात माझ्यावर. तेव्हाच ठरवलं तुम्ही जेव्हा इथं आलात ना याच्यासोबत मिळून तुम्हाला अद्दल घडवायची. ह्यो माझा प्रियकर नाही, माझा चुलत भाऊ आहे. यो आपल्या लग्नाला नव्हता ना आला तो जॉब मुळे. तो आता मी याच्या लग्नाला आले ना त्याच लग्नाला हा पण आला आणि लॉकडाऊन मुळे अडकून बसलाय. अरे ए भाऊ सॉरी मेवणे चूक झाली माझ्याकडून, सॉरी मला माफ करा. ओ भाऊजी एवढा काय डोंट वरी, काय काळजी नका. मस्त मस्त राहा एकदम. आणि ती एकदा ही स्टेप करून बघा, जमेल तुम्हाला. करेन ती जमेल ना? वने येतो का? काळजी घे. आणि नाव अमिताभच ठेवायचं. चला भाऊजी येतो. येतो
होतं. सॉरी यार वने, चूक झाली यार माझ्याकडून. अरे वने, एक मिनिट. काय धोंडू काय बोलला? काय कुणाचं नाव अमिताभ ठेवायचंय? कोणाचं नाव अमिताभ? नाही वहिने, काहीतरी घोळ आहे. तू असं का बोलून गेला की याचं नाव अमिताभ ठेवायचं म्हणून? ए धोंडू, ए धोंडू इकडे. खरं सांग, मला सांग पहिलं कुणाचं नाव अमिताभ आहे ते? मला का माहिती? नाही मला सांग पहिलं. तुम्ही आयुष्यभराचं तुमच्या सांग पहिलं कुणाचं नाव आहे. फवारणी केली पाहिजे. मी सगळी कर बसला. सांग कोणाचं नाव आहे. क्या बात है, सुपर हिट परफॉर्मन्स. काय भन्नाट कॉन्सेप्ट होते आणि काय छान परफॉर्म केलं तुम्ही. वाह. सई, काय म्हणशील? बोले तो बच्ची कडक परफॉर्मन्स, एकदम कडक. मजा आली खूप. बने, तुझा वेग आणि तुझी वेशभूषा मला विशेष आवडलेली आहे, फारच भारी. वने, छान दिसतेस. आणि आज कॉम्प्लिमेंटिंग परफॉर्मन्स होता, मजा आली. तिघांचाही तेवढाच सहभाग होता स्किटमध्ये, ही गोष्ट खूप आवडली. कॉन्सेप्ट मस्त होती, फारच छान होती. गौऱ्या, आज तुझा पोपट होता होता वाचला, त्यामुळे मला थोडंसं बरं वाटलंय. आणि खरंच तू म्हणालास की 3 महिने अख्खा महाराष्ट्र जे ऐकायला आतुर झाला होता ते ऐकायला आलं, आणि ह्यात खरंच तथ्य आहे. आम्ही सगळे आतुर झालो होतो, ते वाक्य आज आम्हाला ऐकू आलं. धन्यवाद, मजा आली. सही आहे खरंच. मंडळी, कॉमेडीच्या दरबारातलं भूषण असलेले भूषण कडू आणि पॉवरफुल टायमिंगचे धनी असलेले आशिष पवार ह्या 2 मित्रांच्या आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर एक सुवर्ण संधी चालून आली आहे. बघूया ती सुवर्ण संधी नेमकी काय आहे ते. डायरेक्ट जलता मांजा आणि किंवा मग जनरल मॅनेजर येणार. झालेले. काय रे, काय 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 बोल. सगळे झालेले. आशिष, हे मित्रा, अरे त्या वाईन शॉपच्या रडसर पहिल्याच वाक्याला फंबल झालंस. फंबल नाही रे, अरे मी खूप हंबल आहे ना. काय आहे ना, आज काय मी थांबलचं वाटत नाही मला. कारण शब्दच घसरतायत, म्हणजे अशी लाळ अशी हे, म्हणजे आज इतक्या दिवसानंतर आज दारू प्यायला मिळणार आहे, त्यामुळे ना आज राहवत नाहीये. काय करू आणि काय नको असं झालं. मला एवढंच म्हणायचं होतं, त्या वाईन शॉप वाल्या, त्या डिलिव्हरी बॉयला तू इथला ऍड्रेस नीट दिलायस ना? ऑनलाईन दारू मागवली होती, ऍड्रेस कसा चुकेल मी. बस बस मित्रा. भूषण भूषण, आणि हे बघ सरकार हे सगळं आपल्यासाठी करते, तर आपण सुद्धा सरकारचं काहीतरी देणं लागतोय की नाही. हा लागलो. हे बघ, मी काय म्हणतो माहिती ना, आपण सगळे नियम पाळायचे, सगळे नियम, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. अरे म्हणूनच तर मी हे असे गोल आखलेले आहेत, आणि ह्या गोलात बसूनच आपण दारू प्यायची, किमान शुद्धीत असेपर्यंत तरी. तुला माहिती आशिष, काय 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 माझ्या मुलाचं नाव आराध्य आहे. आम्ही सगळे त्याला लाडाने आणि प्रेमाने आरू आरू असा हाक मारतो. पण मधल्या काही दिवसात मी त्याला दारू दारू असा हाक मारायला लागलो. आणि तोही बिचारा नंतर नंतर सवयीप्रमाणे निमूटपणे ओ ओ द्यायला लागला रे. नशीब त्याला प्याला नाहीस. नको प्लीज, नको प्लीज आशिष, ह्या वेळेला हे विनोद करू नकोस. एकदा दारू येऊ देत, 2 पेग पोटात जाऊ देत. एकदा 2 पेग पोटात गेले ना की त्यानंतर तू चकली खायला सुरुवात केलीस की त्या चकली खाण्याचा जो आवाज येईल ना, त्या आवाजावर पण मी हसेन रे. आशिष, प्लीज सीट ओव्हर या. प्लीज सीट ओव्हर या. या आशिष, ॲक्च्युली ॲक्युरेटली आणि एक्झॅक्टली परफेक्टली व्हॉट इज द मॅटर, यू नो. द मेन थिंग इज की we are a most valuable taxpayer, you know. Actually, we are the main pillar is our country for the economy. We are actually not a aira gaira. Actually, we are the strong pillar. Our countries, we are actually strong warriors. You know. I think तुला कळतंय मी काय म्हणतोय? मला एवढंच कळलंय की तू आज दारू न पिता खूप इंग्लिश बोलायला लागलायस.
अरे बोलणार का नाही बोलणार, का नाही बोलणार? गेले कित्येक महिन्यात इंग्लिश काय देशी दारूची रिकामी बाटली सुद्धा दृष्टीत पडलेली नाहीये रे. काय नाही बोलणार, कंट्रोल नाही होत आता. ह्या सगळ्याचा मतिदार्थ एवढाच आहे की आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था भक्कम करणारे आपण खंदे खंबे आहोत. समजलं? म्हणजे एक वेळ ना आपल्या किडन्या ढासळल्या तरी चालतील, लिव्हर ढासळलं तरी चालेल, पण देशाची आर्थिक व्यवस्था ढासळू द्यायची नाही. बिकॉज वी आर अ रिअल वॉरियर्स. ताराभरची घंटी वाजते म्हणजे तो आलाय. तो आलाय. देखो आ गया, देखो आ गया. हेच करणार आहेस का अजून पुढे मोठं आहे सगळं ते करायचं? म्हणजे आता तो आलाय ना, महत्वाचा कार्यक्रम आहे की नाही? दरवाजा उघडतो मी. भूषण सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. तू गोलात उभा राहा. मी गोलात उभा राहतो, तू आता जास्त खोलात न शिरता दरवाजा उघड नेतो. तो त्या बारक्या होलात बघून कोण नाही म्हणून निघून जाईल. अरे असा कसा निघून जाईल? मी काय नाही आपल्या मांडीत दम तर कशाला करायचं? एक मिनिट. हॅलो सर. ते ऑइलिंग करावं लागणार. आता आलाय ना, ऑइलिंग करायचं आहे ना. हे राहू दे. सर तुम्ही ऑर्डर केलं सर. अरे दे पट. अरे नाही. हे बाळा, राजहंसा तू रुखवत कशाला मांडतोयस लग्नातला? नवरी मुलगी कुठे आहे ती दाखव. नवरी कुठे? नवरी बघा सर. गटक आणि ही आमची ऑर्डर. बहुतेक कॉम्प्लिमेंटरी आहे. हा म्हणजे नवरी बरोबर करवली पण आली आहे. करवली नकोय आपल्याला, नवरी पाहिजे. नवरी लवकर द्या. सर हीच आहे नवरी. हीच तुमची ऑर्डर आहे सर. ही हा ये तू सांगितलं होतंस खंबा मागवलाय म्हणून. अरे मी खंबाच मागवला होता रे भूषण. मग हे काय आलंय? मला नाही माहिती. खंबा कुठे आहे? सर हीच तुमची ऑर्डर आहे. पाहिजे तर सांगा, चाललो मी. थांब तू. मी तुला ऑनलाईन पेमेंट करतो. नाही की तू चल लवकर. येतो सर. चला ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे मस्तपैकी. भूषण लवकर सगळं घेऊन ये. भूषण एक मिनिट. काय आपण काळजी घेतली पाहिजे. हा अरे तो डिलिव्हरी बॉय कुठून आला असेल, कोणाला भेटला असेल, कुठे हात लावले असतील, अरे आपल्याला नाही माहिती. आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे भूषण. बाजू आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे बाबा. सगळं स्वच्छ करायला पाहिजे. दरवाजा पण स्वच्छ करायला पाहिजे. चल लवकर. भूषण एक मिनिट. काय? आपण ही पिशवी पण सॅनिटाईज करायला पाहिजे. का? त्याचे हात लागले असतील ना. अरे बाबा, आणि तूच म्हणाले वी आर द हायेस्ट टॅक्स प्लेयर, वी आर द वॉरियर्स. मी नेहमी म्हणतो ना, ते करेक्टच असतं. म्हणजे त्याबद्दल काय वाद नाहीये. केलीस सॅनिटाईज केली. सगळं सॅनिटाईज केले. भूषण गोलात गेलात. वाह भारी. चकणा मागवलंस का रेशन मागवलंस? भूषण एक मिनिट. काय आलं? आपल्याला हे पाकिट सुद्धा सॅनिटाईज करावं लागणार आहे. का? कारण अरे हे त्यांनी कुठल्या दुकानातून आणलं तर आपल्याला काय माहिती. भूषण आपल्याला हे आपल्याला साफ करावं लागणार बाबा. साफ करावं लागणार. तुला सांगतो, हे बघ मला माहिती आहे. काय? प्लास्टिक वरती हा विषाणू आहे ना खूप वेळ राहतो. लय डेंजर, खूप डेंजर असतो तो बाबा. मला सगळं माहिती आहे. तुला सगळं माहिती असतं बाबा. तुला सगळं माहिती असतं. झालंय करून ते सगळं झालेलं आहे. चल सगळं झालेलं आहे. येस, मस्तपैकी सगळं झालेलं आहे. हा भूषण, आता एक काम करतो मी. हे फोडतो. तू प्लेट घेऊन ये जा. हा शाबाश. घे. शाबाश. लवकर सुरू कर. भूषण ही प्लेट सुद्धा सॅनिटाईज करावी लागेल रे. का? अरे ही तर घरातली आहे ना. अरे पण तू मगाशी त्या पिशवीला आणि ह्या पाकिटांना हात लावलास ना. मग? त्या पाकिटावरचे विषाणू तुझ्या बोटावरून त्या प्लेटला. नाही भूषण ही. अरे कसं करणार? ते संपलंय सॅनिटायझर. आता भूषण ऐक ना. हा मला माहिती आहे.
तू आता मला सांगणार जा मेडिकलमध्ये जा सॅनिटायझर घेऊन ये आणि नंतर ही 90 तू संपवून टाकणार. मी येईपर्यंत खप्पा संपली असं करणार. मी 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 काय म्हणतो माहिती आहे काय? का हे बघ सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असतं आणि दारूमध्ये सुद्धा अल्कोहोल असतं. मी काय म्हणतो मी ना ही थोडीशी दारू घेतो थोडीशी दारू घेऊन मी ही प्लेट मस्त पैकी अशी साफ करून घेतो. कशी? येस आता प्लेट सुद्धा मस्तपैकी साफ झालेली आहे. आता आपण मस्तपैकी हे ह्याच्यामध्ये असं टाकूया. काय? येस झालं सगळं? हा भूषण मला वाटतं ही बाटली सुद्धा सॅनिटाईज करायला पाहिजे रे, कारण त्याचे हात लागले ना, त्याचे हात लागले. भूषण अरे ही बाटली सुद्धा मी अशी मस्तपैकी अशी सॅनिटाईज करून ठेवतो. येस आता सगळं सॅनिटाईज झालेलं आहे सगळं. आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता मी एक काम करतो, तू ते हे ग्लास इथे ठेव मस्तपैकी दोघांचे पेक भरतो मी आता. येस भूषण ऐक ना हे ग्लास सुद्धा सॅनिटाईज करायला पाहिजेत रे. अरे तू बोललास ना त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, आता ते ग्लासात टाकलं ना, ती दारू टाकली, सॅनिटाईज झालं ना ते सगळं. नाही भूषण चुकतोयस तू. काय? ऍक्च्युली बाकी काहीच सॅनिटाईज केलं नसलं तरी चाललं असतं, पण जी वस्तू डायरेक्ट तुझ्या तोंडाला लागणार आहे तिचं सॅनिटाईज करायला नको. ग्लासाच्या ह्या काठावर विषाणू असतील तर ते काठावरचे विषाणू डायरेक्ट तुझ्या ओठावर आणि ओठातून डायरेक्ट आतमध्ये. नाही भूषण नाही. मी हे ग्लास सुद्धा ना सगळे हे असे ते सॅनिटाईज करून टाकतो. हे ग्लास पण मस्त पैकी असे सॅनिटाईज करू. इथे येस येस आता मजा येईल. आता सगळं सॅनिटाईज झालेलं आहे, अजिबात टेन्शन नाही. आता आपण तब्येतीत दारू पिऊया. तब्येतीत दारू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता हा आपण हा हे तब्येतीत दारू प्यायची. हा हा ही 3 महिन्यांनी एवढीशी दारू मिळाली होती, ती आता आपण तब्येतीत प्यायची. हा ही थोडीशी करून जी काय ही थोडीशी होती त्यातली पण थोडीशी तू वाया घालवलीस आणि आता तू सांगतोस की आपण आता ही तब्येतीत दारू प्यायची. अरे थोडीशी तरी रिस्क घेतली असती ना आपण. अरे पण तूच बोलला ना आपण जबाबदार नागरिक आहे म्हणून. मी बेजबाबदार आहे, मी बेवडा आहे. नाही भूषण थांब गिळू नकोस. तुला रामाच्या खारीची शपथ आहे, पोटात जाऊन देऊ नकोस. कारण ही दारू ज्याने बनवली आहे त्याला कोरोना झाला असेल तर. अरे वा झकास होती कॉन्सर्ट, मस्त झाला परफॉर्मन्स, मस्तच. प्रसादा गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये बऱ्याच लोकांवर हा असा दारुण प्रसंग ओढवलेला आहे, नाही मोरे? चांगला विषय होता, फार छान पद्धतीने मांडला तुम्ही दोघं. आशिष मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. भूषण तुझ्यातला स्लॅपस्टिक ह्युमर कायमच फार भावणार आहे आणि आज तो त्या गोलात असला तरी त्याची त्रिज्या खूप मोठी होती, त्यामुळे मजा आली. खूप महत्त्वाचं काहीतरी मांडलं तुम्ही आणि ते विनोदाच्या अंगाने मांडलं. वंडरफुल.